ठिकाणी लक्षात घ्या, त्या वस्तूच्या ऐवजी आपण या ठिकाणी प्लॅनेट गृहीत धरू आणि सेंटरला आपण सन आहे असं गृहीत धरू. आपली पृथ्वी सन भोवती सर्क्युलर मोशन मध्ये आहे आणि तिची स्पीड कॉन्स्टंट आहे. म्हणजे सरळच आहे की आपली अर्थ जी आहे ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आहे. मग आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आहे म्हणजे आपल्या अर्थची सतत डायरेक्शन चेंज होत आहे, म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होत आहे. आणि व्हेलॉसिटी चेंज होत असेल तर त्या ठिकाणी व्हेलॉसिटी चेंज होण्यासाठी सतत व्हेलॉसिटी चेंज होत आहे आणि त्याच्यासाठी या सनला या अर्थवर फोर्स लावावा लागतो. मागच्या उदाहरणामध्ये आपण एक स्टोन घेतला होता आणि सेंटर मधून आपण फोर्स लावत होतो. या उदाहरणामध्ये त्या स्टोनच्या ऐवजी अर्थ गृहीत धरा आणि आपण जो फोर्स लावत होतो त्या ठिकाणी सन आहे असं गृहीत धरा. सन या अर्थवर फोर्स लावत आहे. सन या अर्थवर सेंट्रिपिटल फोर्स लावत आहे. मग हे फोर्स किती लागतंय आपण त्याच फॉर्म्युल्याने काढू शकतो. कोणी आहे? सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू mv² अपॉन r. m म्हणजे या आपल्या अर्थचं मास म्हणजे त्या प्लॅनेटचं मास, v म्हणजे या प्लॅनेटची व्हेलॉसिटी किंवा स्पीड इथं गृहीत धरा. म्हणजे मास आणि स्पीड अपॉन r म्हणजे सूर्यापासून पृथ्वीचं हे अंतर, रेडियस म्हणजे द डिस्टन्स ऑफ द अर्थ फ्रॉम द सन. हा जो आपला प्लॅनेट आहे याच्यापासून सन पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे ते झालं इथं रेडियस, ते आपण इथं लिहिलं r. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स जो सन अर्थवर अप्लाय करत आहे तो आपण या फॉर्म्युल्याने काढू शकतो. F इक्वल टू mv² अपॉन r. मग या ठिकाणी लक्षात घ्या की m हे त्या प्लॅनेटचं मास आहे, v त्या प्लॅनेटची स्पीड आहे आणि r हे त्या प्लॅनेटचं सन पासूनचं डिस्टन्स आहे. द स्पीड ऑफ द प्लॅनेट कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन साठी आपण सिम्बॉल काय वापरलेले? कॅपिटल T. इथं लक्षात घ्या की आपल्याला प्लॅनेटची जी स्पीड आहे ही प्लॅनेटची स्पीड कशावरून एक्सप्रेस करायची आहे, कशावरून व्यक्त करायची आहे? पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ द प्लॅनेट. म्हणजे प्लॅनेट सन भोवती एक फेरी कंप्लीट करण्यासाठी जो वेळ घेतो ते झाला पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. हे एक पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी जो काही टाइम लागतो तो टाइम आणि एक रिव्होल्यूशन कंप्लीट करताना जे काही डिस्टन्स प्लॅनेट कव्हर करते ते डिस्टन्स, असं डिस्टन्स आणि हे पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे हा टाइम, यांच्या साहाय्याने आपण प्लॅनेटची स्पीड या ठिकाणी व्यक्त करणार आहोत, एक्सप्रेस करणार आहोत. कशी ते पहा. इथं लक्षात घ्या की मला सांगा हा प्लॅनेट या सन भोवती वर्तुळाकार फिरतोय, एक रिव्होल्यूशन कंप्लीट करतोय. एक रिव्होल्यूशन कंप्लीट करतोय म्हणजे एवढे हे सर्कल जे काही आहे एवढ्या सर्कल एवढं डिस्टन्स तो कव्हर करतोय. म्हणजे पहा या ठिकाणी की एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी जे डिस्टन्स या प्लॅनेटला कव्हर करावं लागतं ते डिस्टन्स म्हणजे या सर्कलचं पेरिमीटर असतं किंवा सर्कमफेरन्स असतं असं आपण त्याला म्हणतो. हा जो परिघ आहे
हा परिघ, या वर्तुळाचा हा परिघ जो काही आहे, एवढा परिघ, एवढं ते डिस्टन्स हा प्लॅनेट कव्हर करतो. मग मला सांगा, परिघाचं सूत्र, पेरिमीटर म्हणजे सर्कमफरन्स काढण्याचा फॉर्म्युला काय आहे? तो फॉर्म्युला आहे 2πr. मला सांगा, या ठिकाणी प्लॅनेट किती डिस्टन्स कव्हर करतोय? या पेरिमीटर इतका डिस्टन्स कव्हर करतोय. मग सर्कलचं पेरिमीटर काढायचं असेल तर फॉर्म्युला आहे 2πr. या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण हे कव्हर केलेलं डिस्टन्स काढू शकतो. आणि एवढं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी या प्लॅनेटला जो टाइम घ्यावा लागतो, त्या टाइमला म्हणतो आपण पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला टाइम म्हणजे पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, तो आहे टी. असं गृहीत धरू. किती टाइम लागतो? टी, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला टाइम, त्याला आपण पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणतो. त्याला आपण काय सिंबल घेणार आहोत? कॅपिटल टी. आणि या प्लॅनेटचं सन पासूनचं जे डिस्टन्स आहे, ते डिस्टन्स त्याला आपण गृहीत धरलेला आहे आर. मग आता स्पीड काढण्याचा तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा फॉर्म्युला सर्वांनाच माहित आहे की कुठल्याही वस्तूची जेव्हा स्पीड काढायची असते, तेव्हा त्या वस्तूनं कव्हर केलेलं डिस्टन्स आणि ते कव्हर करण्यासाठी लागलेला टाइम यांच्या रेशोने आपण स्पीड काढतो. मग आता मला इथं सांगा, आपल्याला प्लॅनेटची स्पीड काढायची, आणि प्लॅनेटची स्पीड काढताना आपल्याला आता डिस्टन्स काय घ्यावं लागेल? एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी कव्हर केलेलं हे डिस्टन्स म्हणजे या वर्तुळाचा पेरिमीटर आपल्याला घ्यावा लागणार आहे, आणि तो आपण 2πr ने घेतो. म्हणजे त्या वस्तूनं, म्हणजे या प्लॅनेटनं जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे? 2πr इतकं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी टाइम किती लागलेला आहे? त्याच्यासाठी टाइम, एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला टाइम म्हणजे पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, म्हणजे त्याला टाइम लागलेला आहे टी. मग फॉर्म्युला, हाच फॉर्म्युला आपण कसा लिहिणार पहा. स्पीड म्हणजेच त्याच्यासाठी सिंबल वापरतो v, आणि डिस्टन्स आपण काय घेतलेलं आहे? 2πr. तर टाइम काय घेतलेला आहे? पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, दॅट इज द कॅपिटल टी. म्हणजे फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला इथं? v इक्वल टू 2πr अपॉन टी. यानंतर याच्या पुढे आपल्याला हाच फॉर्म्युला पुढे कसा मिळत गेलेला आहे तो पाहायचा आहे. तो आपण बोर्डवर पाहूया. आपण पाहत असलेल्या माहितीलाच पुढे कंटिन्यू करू. हा सन, ही अर्थ म्हणजे हा प्लॅनेट, आणि हा प्लॅनेट या सन भोवती फिरतोय, कारण हा सन या अर्थवर सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय करतोय. सेंट्रिपिटल फोर्स दुसरा तिसरा काही नसून ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे, हा सेंट्रिपिटल फोर्स काढण्याचा फॉर्म्युला आपण याच्यापूर्वी पाहिलेलाच आहे. काय? सेंट्रिपिटल फोर्स हा आपण F इक्वल टू mv² अपॉन r या फॉर्म्युल्याने काढतो. मग या ठिकाणी जो आपण या ठिकाणी या प्लॅनेटची जी स्पीड आहे, स्पीड 2πr अपॉन टी, सॉरी 2πr अपॉन टी, हा जो काही फॉर्म्युला आपण तयार केला होता आत्ताच, ज्या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण प्लॅनेटची स्पीड काढतो, त्या स्पीडची ही जी काही व्हॅल्यू आहे ती आपण इथे ठेवणार आहोत. म्हणजे काय होणार आहे पहा, की या ठिकाणचं सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे या प्लॅनेटचं हे मास, प्लॅनेटची ही स्पीड, आणि प्लॅनेटचं या सन पासूनचं जे डिस्टन्स आहे ते r. या फॉर्म्युल्याने आपण सेंट्रिपिटल फोर्स काढत आहोत. मग याच फॉर्म्युल्यामध्ये प्लॅनेटची जी स्पीड आहे त्या स्पीडची व्हॅल्यू ठेवू. काय होईल आता हाच फॉर्म्युला, हे m. आता हे
व्ही जी आहे या व्ही च्या ठिकाणी आपण त्याची किंमत ठेवू, म्हणजे त्या m सोबत गुणाकारात व्ही आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये व्ही आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये 2 पाय r अपॉन t. पण या व्ही चा स्क्वेअर आहे, मग या व्हॅल्यूचा सुद्धा काय होणार स्क्वेअर. हे अपॉन r ला अपॉन r. आता या ठिकाणी आपण इथे लक्षात घ्या, हे m इनटू हा स्क्वेअर आपण काढून घेऊ, 2 चा स्क्वेअर 4, पाय चा स्क्वेअर पाय स्क्वेअर, r चा स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन t चा स्क्वेअर t स्क्वेअर अपॉन r. आता मला इथं सांगा, या m 4 पाय स्क्वेअर r स्क्वेअर यांच्या सोबत हा r डिव्हिजन मध्ये आणि यांच्या सोबत हा t स्क्वेअर सुद्धा डिव्हिजन मध्ये, हे दोघंही या संख्येशी डिव्हिजन मध्ये आहेत, म्हणून आपण हे दोन्हीही डिव्हिजन मध्ये एकमेकांशी मल्टिप्लिकेशन मध्ये लिहू शकतो याप्रमाणे. हे इथं पहा, हे 4, मी हे m अगोदरच्या ऐवजी नंतर लिहित आहे, 4 अगोदर घे, 4m पाय स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन हे r इंटू टी स्क्वेअर. हे r स्क्वेअर म्हणजे r इंटू r गुणिले r, आणि हे भागाकारातला हे एक r भागिले r मध्ये एक r जातं, म्हणजे स्क्वेअर निघून गेला. राहिलं काय, इथं पहा 4m पाय स्क्वेअर r अपॉन टी स्क्वेअर. आता या फॉर्म्युल्याला आपण काय केलं, r स्क्वेअर ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. मल्टिप्लाइंग अँड डिवाइडिंग धिस फॉर्म्युला बाय r स्क्वेअर, म्हणजे याच्याशी आपण आता काय केलं पहा, 4m पाय स्क्वेअर r अपॉन टी स्क्वेअर याच्याशी आपण मल्टिप्लाय r स्क्वेअर ने आणि डिवाइड सुद्धा r स्क्वेअर ने केलं. काहीही या व्हॅल्यू मध्ये फरक पडत नाही, कारण हे दोन्ही कट होतात आणि व्हॅल्यू जेवढ्याला तेवढीच राहते. मग आता हाच फॉर्म्युला पुढे कसा होतो ते इथं लक्षात घ्या. 4m पाय स्क्वेअर हे r इंटू r स्क्वेअर म्हणजे r क्यूब, डिवाइडेड बाय टी स्क्वेअर इंटू r स्क्वेअर. मी यालाच या पद्धतीने लिहिलं, 4m पाय स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर, हे r क्यूब आणि हे टी स्क्वेअर जे काही आहे मल्टिप्लिकेशन मध्ये r क्यूब अपॉन टी स्क्वेअर. फक्त लिहिण्याची पद्धत बदलली, व्हॅल्यू बदललेली नाही, जेवढ्याला तेवढीच निघणार. मग आता मला इथे सांगा, या ठिकाणी हे जे आहे r क्यूब अपॉन टी स्क्वेअर, पाहूया इथे वर इथे जागा कमी पडत आहे, आपण या ठिकाणी लिहू, हे कळालेलंच आहे तुम्हाला. पहा, सेंट्रीपिटल फोर्स याचा आपण आता फॉर्म्युला काय काढलाय, 4m पाय स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इंटू r क्यूब अपॉन टी स्क्वेअर. केपलरचा तुम्हाला थर्ड लॉ माहित आहे,
थर्ड लॉ याप्रमाणे काय सांगितलेलं आहे, द स्क्वेअर ऑफ द रिव्होल्यूशन ऑफ टाइम द स्क्वेअर ऑफ द रिव्होल्यूशन पिरियड जो काही पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे त्याचा स्क्वेअर, एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे पिरियड ऑफ रिव्होल्यूशन त्याचा स्क्वेअर, आणि तो प्लॅनेट आणि तो सन यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सचा क्यूब म्हणजे त्या डिस्टन्सचा क्यूब याचा रेशो हा कॉन्स्टंट असतो. त्यानं काय सांगितलेलं आहे त्याच्या थर्ड लॉ मध्ये, द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट is directly proportional to the cube of the distance between the planet and sun. मग त्याचा रेशो कसा निघतो, कॉन्स्टंट. मग या ठिकाणी मला सांगा टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. मी याला जर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर केलं तर समोरची ही संख्या व्यस्त होते. म्हणजे पहा, हे न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये लिहिला आणि डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये लिहिला तर इथं सुद्धा खाली काही नाही म्हणजे एक आहे, हा सुद्धा व्यस्त होईल म्हणजे 1/a. म्हणजे मला सांगा या ठिकाणी की आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर जो काही आहे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब हे कॉन्स्टंट आहे. मग त्याचा आपण हा कॉन्स्टंट जो काही आहे त्याचा व्यस्त या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजे काय होणार पहा केपलरचा थर्ड लॉ यानुसार टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणून या फोर्स मध्ये या सेंट्रिपिटल फोर्स जो आहे याचा हाच फॉर्म्युला कसा होईल, 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आता हा जो आहे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के, तर इथं याचा व्यस्त आहे म्हणून हा व्यस्त घ्यावा लागेल इंटू 1/k याचा व्यस्त. म्हणजेच काय झालं 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर के. आता इथे लक्षात घ्या की यापैकी 4m म्हणजे त्या प्लॅनेटचं मास, आपली अर्थ असेल तर अर्थचं मास, दुसरा प्लॅनेट कोणता असेल तर त्या प्लॅनेटचा मास, हे मास हे पाय स्क्वेअर आणि हा कॉन्स्टंट. 4 कॉन्स्टंट पाय यांची किंमत बदलत नाही. आणि जो प्लॅनेट आहे तो सनच्या बाजूला जो प्लॅनेट आहे तो प्लॅनेट जवळ असो का दूर असो त्याचा मास बदलतं का, मला सांगा. आपली पृथ्वी सूर्यापासून 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे आणि पृथ्वीचं जे मास आहे ते काहीतरी आहे असं गृहीत धरा. आता पृथ्वी 15 कोटी किलोमीटर अंतराच्या ऐवजी जर 20 कोटी किलोमीटर अंतरावर सूर्यापासून गेली तर तिचं मास कमी किंवा जास्त होणार आहे का, नाही, तेवढंच राहणार आहे. म्हणजे काय हो, या ठिकाणी या फॉर्म्युल्यामध्ये मास कॉन्स्टंट राहणार आहे, पायची किंमत कॉन्स्टंट राहणार आहे, के तर कॉन्स्टंटच आहे आणि च्या ही ऑलरेडी किंमतच आहे. मग हे सर्व जर कॉन्स्टंट राहणार असतील तर बदलणार फक्त काय आहे या फॉर्म्युल्यामध्ये, डिस्टन्स. म्हणजे या दोघांमधलं डिस्टन्स कमी किंवा जास्त होऊ शकतं आणि हे डिस्टन्स या फोर्सशी कसं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. फोर्सची हे डिस्टन्स, हे फोर्सशी हे डिस्टन्स कसा आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हा फॉर्म्युला कसा झालेला आहे पहा, F इक्वल टू 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर के. मग लक्षात घ्या या ठिकाणी जर ह्या बाकीच्या सर्व किमती कॉन्स्टंट असतील म्हणजे 4m पाय स्क्वेअर अपॉन के हे सर्व काय आहेत, कॉन्स्टंट आहे, हे बदलत नाही, हे बदलत नाही.
बदलते काय फक्त डिस्टन्स बदलते आणि डिस्टन्सचा स्क्वेअर या फोर्सशी कसा आहे इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणजे डिस्टन्स जर वाढलं तर फोर्स कमी होणार आणि डिस्टन्स जर कमी झालं तर फोर्स वाढणार आणि डिस्टन्स जर वाढलं तर फोर्स कमी होणार हे लक्षात घ्या. एकमेकांच्या जास्त एक वाढलं तर दुसरं कमी होणार. डिस्टन्स वाढलं फोर्स कमी, डिस्टन्स कमी फोर्स जास्त. मग मला सांगा हा सूर्य आहे, हा आपला कुठला तरी एक प्लॅनेट आहे, अर्थच आहे आपला असं गृहीत धरू. 8 प्लॅनेट पैकी आपण आपला अर्थच घेऊ. सूर्यापासून हा अर्थ या ठिकाणी आणि यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. डिस्टन्स वाढलं तर काय होणार दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होणार आणि डिस्टन्स जर कमी झालं तर काय होणार दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढणार. आणि यावरूनच लक्षात येतं की डिस्टन्स स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स इट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द फोर्स which act on the planet by that sun. तर या पद्धतीने आपल्याला ही माहिती लक्षात येते. न्यूटनने हे दाखवून दिले की त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये न्यूटनने त्याच्या लॉ मध्ये काय सांगितलेलं आहे एव्हरी ऑब्जेक्ट इट अट्रॅक्ट्स अनदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स and this force is directly proportional to the product of the masses of that two objects, and this force it is inversely proportional to the square of the distance between them. Inversely proportional to the square of the distance between them. हे पहा square of the distance याच्याशी हे फोर्स इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे न्यूटन या पद्धतीने दाखवून दिलं आणि हे दाखवून देण्यासाठी त्याला कोणाचा उपयोग करून घ्यावा लागला केपलरच्या थर्ड लॉचा. म्हणून आपण म्हणतो ना की न्यूटनला ग्रॅव्हिटेशनल फोर्स शोधण्यामध्ये केपलरच्या नियमांचा उपयोग झालेला आहे. बाकीचा भाग आपण पुढे टीव्हीवर. अशा प्रकारे न्यूटनने असा निष्कर्ष काढला की प्लॅनेटवर जे हे फोर्स लागत आहे म्हणजे हे सेंट्रिपिटल फोर्स जे लागत आहे हेच त्या प्लॅनेटच्या सर्क्युलर मोशनसाठी कारणीभूत आहे. आणि हे सेंट्रिपिटल फोर्स हे तो प्लॅनेट आणि सन यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअरशी इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे हे त्यानं सिद्ध केलं. पहा न्यूटन concluded that the centripetal force which is the force acting on the planet and this force is responsible for its circular motion and such force it must be inversely proportional to the square of the distance between planet and sun. तर त्याने या पद्धतीने हा निष्कर्ष काढला. मागील आता जो आपण बोर्डवर जे सेंट्रिपिटल फोर्सचं मॅग्निट्यूड पाहिलं न्यूटनने जे त्यामध्ये दाखवून दिलं की सेंट्रिपिटल फोर्स हे अंतराच्या वर्गाशी म्हणजेच अंतराच्या वर्गाशी म्हणजे डिस्टन्सच्या स्क्वेअरशी स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स याच्याशी हे सेंट्रिपिटल फोर्स इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. आणि हेच सेंट्रिपिटल फोर्स ज्याच्यामुळे हा प्लॅनेट सन भोवती सर्क्युलर मोशन मध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आहे
ज्या सेंट्रिपिटल फोर्समुळे, ते सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. पहा, न्यूटन आयडेंटिफाइड दिस फोर्स विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी and hence postulated the inverse square law of gravitation. अशा प्रकारे अर्थातच न्यूटनने या सेंट्रिपिटल फोर्सलाच, म्हणजे हे सेंट्रिपिटल फोर्स जे आहे हेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. त्या प्लॅनेटवर जे काही त्या सनचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत आहे ते त्यानं दाखवून दिलं. आणि अशा पद्धतीने हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे त्या दोन म्हणजे सन आणि प्लॅनेट यांच्यामधील डिस्टन्सच्या स्क्वेअरशी इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे हे त्याने दाखवले. यानंतर आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे काही आहे, निसर्गात वेगवेगळ्या प्रकारची फोर्स आहे. या सर्व फोर्स मध्ये जर विचार केला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज मच वीकर दॅन द अदर फोर्सेस इन द नेचर. निसर्गामध्ये जे इतर फोर्सेस आहेत त्यांच्याशी जर आपण तुलना केली तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे सगळ्यात वीक फोर्स आहे. परंतु इट कंट्रोल्स द युनिवर्स अँड डिसाइड्स इट्स फ्युचर. पण हेच फोर्स पूर्ण विश्वाला नियंत्रित करते आणि विश्वाचं भवितव्य ठरवते. आणि हे कशामुळे शक्य आहे? अर्थातच या विश्वामध्ये जे प्रचंड वस्तुमानांचे स्टार्स आहेत, प्लॅनेट्स आहेत, तर अशा प्रकारचे हे स्टार्स, प्लॅनेट्स किंवा अदर कॉन्स्टिट्युएंट्स जे काही आहेत युनिव्हर्स मधले, जे ह्यूज मासेसचे आहेत, प्रचंड वस्तुमानांचे आहेत, त्यांच्यामुळे अर्थातच या प्रकारे युनिव्हर्स हे या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे नियंत्रित होते. का होते? कारण अशा प्रकारे खगोलीय वस्तू ह्या प्रचंड वस्तुमानाच्या आहेत आणि त्यामुळे या प्रचंड वस्तुमानांच्या वस्तूंचे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे या विश्वामध्ये कार्यरत असते आणि त्याच्यामुळे विश्व हे नियंत्रित असते, हे आपल्याला सांगता येते. यानंतर आपल्याला पुढचा हा एक पॉइंट पाहायचा आहे की पृथ्वीवर समुद्राला भरती आणि ओहोटी येते, ज्याला आपण हाय टाइड्स अँड लो टाइड्स, भरती आणि ओहोटी. हाय टाइड्स अँड लो टाइड्स ऑकर ॲट डिफरंट टाइम्स ॲट डिफरंट प्लेसेस. पृथ्वीवर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी भरती आणि ओहोटी येते. आता याप्रमाणे ही हाय टाइड आणि लो टाइड अर्थवर काय येते त्याचं रिझन आहे. काय रिझन आहे ते आपण इथं पाहूया. हे पहा की समुद्राच्या पाण्याची लेवल जेव्हा वाढते तेव्हा हाय टाइड आणि समुद्राच्या पाण्याची लेवल जेव्हा कमी होते, डिक्रीज होते, तेव्हा ते लो टाइड असते. and this changes due to the gravitational force of the moon. समजा इथं मून आहे, या मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पृथ्वीवर अशा प्रकारे हाय टाइड्स आणि लो टाइड्स आपल्याला दिसून येतात. मूनच्या खाली आपल्याला हाय टाइड दिसते कारण या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे मूनचं लागत आहे, त्यामुळे इथल्या पाण्याची पातळी ही इन्क्रीज होते आणि त्याच्यामुळे तिथे आपल्याला हाय टाइड दिसते. तर या पद्धतीने आपल्याला लक्षात येतं की पृथ्वीवर जे हाय टाइड्स आणि लो टाइड्स आहेत, जे मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट पाहायचा आहे, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय बल. पहा, आपली पृथ्वी तिच्या भोवती असलेल्या प्रत्येक ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करते आणि स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचं रिझन तुम्हाला माहितच आहे की पृथ्वीमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. द सेंटर ऑफ द मास ऑफ अर्थ इट इज सिच्युएटेड टू इट्स सेंटर. पृथ्वीच्या मासचं सेंटर, पृथ्वीचं जे काही वस्तुमान आहे त्याचं सेंटर हे पृथ्वीच्या सेंटर मध्ये आहे. पृथ्वी जी काही आहे तिचं जे काही मास आहे त्या मासचा सेंटर म्हणजे त्या पृथ्वीच्या सेंटर मध्ये आहे आणि त्यामुळे पृथ्वीच्या भोवती असलेल्या वस्तूंवर जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतं ते त्या पृथ्वीच्या सेंटर मधून लागतं. सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आणि त्यामुळे पृथ्वी भोवती असलेल्या वस्तूंवर जे पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतं त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं डायरेक्शन कुणीकडे असतं? पृथ्वीच्या सेंटरकडे असतं. आणि त्यामुळेच पृथ्वी प्रत्येक वस्तूला स्वतःच्या सेंटरकडे अट्रॅक्ट करत असल्यामुळे प्रत्येक वस्तू ही पृथ्वीवर पृष्ठभागाला लंब दिशेने येऊन पडते, म्हणजेच व्हर्टिकली डाउनवर्ड येऊन पडते. बिकॉज ऑफ धिस फोर्स म्हणजे बिकॉज ऑफ धिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ द ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाउनवर्ड ऑन द अर्थ. प्रत्येक वस्तू पृथ्वीच्या भोवती जी काही वस्तू आहे ती पृथ्वीच्या सेंटरमध्ये जाण्याचा प्रयत्न करते, म्हणजे सेंटरकडे जाण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे पृष्ठभागाला प्रत्येक वस्तू लंब येऊन पडते, म्हणजेच त्या पृष्ठभागाला ती लंब असते म्हणजे व्हर्टिकली डाउनवर्ड असते. हे आपण लक्षात घ्या.